च्या भागामध्ये आपण पाहणार आहोत स्वानंदीच्या पायाला इजा झालेली असते, तर तिच्या पायावर प्रेमाची फुंकरच आता समर मारत असतो आणि त्यासोबत तिच्या पायाला छान असं ड्रेसिंगसुद्धा करतो. तो तिला म्हणतो की तुमचं लक्ष कुठे असतं, काही म्हणून व्यवस्थित कामं करायची नाही, नुसती धडपड करायची. तीच जर कामं व्यवस्थित केली असतीत ना तर आज हे सगळं काही झालंच नसतं, असं देखील समर आता स्वानंदीला बोलतो. स्वानंदी आता समर जेव्हा लावून देत असते तेव्हा असं ओरडते. त्यावर समर म्हणतो की लागतंय ना, त्रास होतोय ना, कळतंय मला एवढा त्रास होतोय ते, मग कशाला एवढं हे करून घ्यायचं, धडपडायचं. मग त्यानंतर आता ते तिकडनं जायला निघालेली असताना समर तिला म्हणतो की तुम्ही असं एकट्या जाऊ नका, मी ड्रायव्हरला सांगतो ते तुम्हाला सोडेल. पण तरीसुद्धा ती नको बोलत असते, पण समर काही ऐकत नाही. आता समरलासुद्धा वाटत एक मीटिंग असते, म्हणून समर म्हणतो की चला मीही तुमच्यासोबत येतो. दोघंही जण आता ऑफिसमधून बाहेर पडतात. दोघंही जण जेव्हा ऑफिसमधून बाहेर पडतात तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या मंदाकिनीने मस्तपैकी आता आराम करायचं ठरवलेलं असतं. तिने आता प्लॅनिंग केलेलं असतं की काही झालं तरी घरातली कोणतीच कामं करायची नाहीत आणि त्यासाठी तिने आता आपल्या डोळ्याला मस्त अशी काकडी ठेवलेली असते आणि ऐशोआरामात ती बसलेली असते. सुष्मिताला तिने आता सगळं पुढचं प्लॅनिंग करायला सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेला तिने एक चिठ्ठी बनवून दिलेली असते आणि ती चिठ्ठी कॅलेंडरला लावून म्हणून सांगितलेली असते. म्हणजेच मंदाकिनी आता 2 दिवस सुट्टीवर गेलेली आहे आणि त्याचंच तिने नियोजन करून ठेवले. तिने आता ह्या सगळ्याचं नियोजन करून ठेवले म्हटल्यावर आता जेव्हा तिथे बाबा येतात तेव्हा म्हणतात की हे सगळं काय चाललंय. त्यावर बाबांना ती म्हणत असते की तुझ्या बाबांना सांग जरा कॅलेंडर बघायला. आणि जेव्हा ते कॅलेंडर बघतात तेव्हा कॅलेंडरवरचं ते 2 दिवस सुट्टीचं कारण त्यांना दिसतं आणि मग हे नवीनच काय काढलंय आणि हे कशासाठी, का मी रोज कामं करते, मी थकत नाही का, मलाही आराम लागतो आणि मी आता आराम करणार आहे, त्यामुळे तुम्हाला ही सगळी कामं करावीच लागतील, मी आता कोणत्याही कामाला हात लावणार नाही आहे, असं देखील आता डायरेक्टली तिनं सांगून टाकलेलं असतं. जेव्हा आता तिनं हे सगळं काही सांगते तेव्हा मात्र आता खूप मोठ्या धर्मसंकटातच आता मेन म्हणजे अडकायला झालेलं असतं सुशला. कारण सुशला सांगितलं जातं की तू तरी तुझं निदान आईला समजव, पण आता ती काहीच समजवू शकणार नसते कारण सगळीकडनं तिचीच बोंब झालेली असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं समर आणि स्वानंदी निघालेले असतात. त्याच वेळेला स्वानंदी समरला म्हणते की मला मार्केटमधून जायचं आहे. मग समर तिला म्हणतो की मार्केटमधून कशाला, जे काही सामान आहे ते ऑर्डर करून घ्या. पण समरला स्वानंदी सांगते की मार्केटमध्ये गेल्यानंतर कसं सामान काय आहे ते मला नीट कळतं, त्यामुळे मी मार्केटमध्ये जाणारच आहे. मग आता समर आणि स्वानंदी गाडीत बसून निघालेले असतात. समरला वाटेत मीटिंग असते म्हणून तो मीटिंगला जाणार असतो, म्हणूनच तो स्वानंदी समोर निघत असतो. तेवढ्यातच समरला एक कॉल येतो, तर समरला सांगता येतं की आपली मीटिंग जी आहे ती कॅन्सल झालेली आहे. मग समरला स्वानंदीसोबत घरीच जावं लागतं, त्याच्याकडे ऑप्शन नसतो. आता स्वानंदी आणि समर गाडीत बसलेले असतानाच आता स्वानंदीला आनंदचा कॉल आलेला असतो आणि आनंद स्वानंदीला म्हणत असतो की जरा मला तुझ्या मदतीची गरज हवी आहे, कारण ना मला असं वाटतंय की माझा पगार तर झाला आहे, माझ्या अकाउंटला क्रेडिट केला आहे, पण मला ना असं घरात बसवत नाही आहे, काय करू, मी समरच्या ऑफिसमध्ये पुन्हा जॉईन होऊ का. इकडनं आता स्वानंदीला काहीच बोलता येत नसतं. स्वानंदीची चारी बाजूने कोंडी झालेली असते. स्वानंदी फक्त नाही 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 एवढंच करत असते, नको नाही नको नाही एवढंच बोलत असते. त्यावर निकिताने सुद्धा आता फोनवर बोलायला घेतलेलं असतं. निकिता म्हणत असते की बघितलंस का, ह्याला मी सांगते की एवढ्यात जाऊ नको, जॉईन होऊ नको, पण ह्याला ना त्या समरची जास्तच काळजी आहे, त्याने याच्यासोबत काय केलं आहे हे सगळं हा विसरून गेला आहे. अगं स्वानंदी तूच सांग ह्याला. आता आनंद आणि निकिता यांनी स्वानंदीला त्रासच दिलेला असतो, पण स्वानंदीला इकडनं काहीच बोलता येत नसतं. स्वानंदी फक्त नको नाही नको नाही एवढंच बोलत असते. समोरही कन्फ्यूज होत असतो. समोर असल्यामुळे तिला काहीच बोलता येत नसतं, कारण त्याने ठरवलेलं आहे ना समरला वटणीवर आणण्यासाठी काय काय करायचं ते, आणि म्हणूनच ती बोलू शकत नसते. त्यावर स्वानंदीला असं बोलताना बघून समर तिच्याकडे पाहू लागतो. तर स्वानंदीला सुद्धा आनंदाने निकिता म्हणतात की तू असं का म्हणतेस, नीट बोल ना, काय झालं आहे, असं अडखळून का बोलतेस, असंही विचारलं जातं. पण त्याच वेळेला काही न बोलता आता मात्र ती शांतच बसते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की समर जो आहे तो मात्र आता विचारतो की कोणाचा फोन आला आहे. त्याच वेळेला बाबांचा फोन आला आहे, बाबांशी मी बोलते, द्या बरं बाबा काय बोलत आहेत, मीही बाबांशी बोलून घेतो. आता स्वानंदीला टेन्शन येतं की समर बाबांशी बोलायचं म्हणतोय. त्यावर स्वानंदी आता आनंदला सांगत असते की बाबा राजवाडे आहेत माझ्यासोबत, राजवाडेनं तुमच्याशी बोलायचे. त्याबरोबर आनंदला धक्काच बसतो. आनंद फोन ठेवून देतो.
निकिताला कळत नसतं. निकिता आता फोनवर बोलत असते तर स्वानंदी आता सांगत असते की बघा ना बाबा, जरा राजवाडे तुमच्याशी बोलत आहेत, घ्या बोला बोला. आणि मग समरकडे फोन दिलेला असतो. आता निकिताला काय बोलावं काय नाही हे समजत नाही. निकिता आता कन्फ्यूज झालेली असते. निकिता फक्त आवाज काढत असते. निकिताचा आवाज हा कोकिळेसारखा येत असतो, कारण तिला कसा आवाज काढावा हे कळत नसतं. कारण बाबा तर फोनवर नाही आहे, तिथे निकिता आहे. मग कन्फ्यूज झालेली ते मात्र निकिता असते. निकिताला आता काही करून तसेच आवाज काढावे लागतात. त्यानंतर फोन ठेवल्यानंतर समर विचारतो की बाबांचा असा आवाज कसा काय येत होता. त्यावर स्वानंदी उगाच कारणं देत म्हणत असते की ते काय ना बाबा जे आहेत ना ते बाजूलाच होते आणि आई असेल ना त्यामुळे तो आवाज आला असेल, असं काहीचं कारण ती देऊ लागते. त्यानंतर निकिता ही आनंदला म्हणते माझी तर वाटच लागली होती, मला काय बोलावं कळतच नव्हतं. ऐन वेळेला तिथे आपल्याला माहीतही नाही समर होता. ते किती वाईट अवस्था आहे ना या सगळ्यामुळे, असंही आता म्हटलं जातं. त्यानंतर ती आता पूर्णपणे गाडीतून वगैरे उतरते. गाडीतून उतरल्यानंतर इकडे तिकडे पाहत असते. त्यानंतर पुन्हा एकदा तिला फोन येतो. स्वानंदी आता सांगत असते की काही वेळी ना माझ्यासोबत असणार आहेत समर सर, त्यामुळे ना तुम्ही फोन करूच नका, असं डायरेक्टली सांगून टाकलेलं असतं. समर आता म्हणतो की कुठे आहात, या लवकर या, आणि असं बोलून बोलवलं जातं. आणि त्या दिवशी तिथे तो येतो ना त्या दिवशी मात्र आता समर आणि स्वानंदी आता एका शॉपमध्ये गेलेले असतात होळीची सगळी खरेदी करण्यासाठी. समर म्हणत असतो स्वानंदीला हे सगळं आपण ऑनलाईनही मागवलं असतं किंवा स्टाफला आणायला सांगितलं असतं, पण स्वानंदी सगळे काही गोष्टी आपल्या हाताने घेत असते. ती म्हणत असते की या सगळ्यामध्ये ना आपला स्वतःचा टच असेल ना तर ती गोष्ट कधीही चांगलीच आणि सगळं काही स्वतःहूनच घ्यायला आलेली आहे असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता स्वानंदी समरकडे पाहत असते. समरला तिथे एकदमच वैताग आलेला असतो. समरला सांगितलं जात असतं तो दुकानदार की एक गोष्ट कमी आहे ती म्हणजे डाळ, ती संध्याकाळी येईल, तुम्ही येता का संध्याकाळी. त्यावर समर म्हणतो की संध्याकाळी यायची काय गरज आहे, स्टाफ घेऊन येईल, आपण आता घरी जाऊया असं त्याने डायरेक्टली सांगितलेलं असतं. पण स्वानंदी म्हणते आपण बाजूच्या शॉपमध्ये घेऊया, डायरेक्ट घरी जायचं नाही आहे. मात्र आता अधीरा काय काय लागणार आहे सामान होईला त्याचं पूर्ण प्लॅनिंग करत असते. ते प्लॅनिंग सगळं काही झाल्यानंतर आता ती ठरवते की चला आता हे सगळं सामान ना मी ऑनलाईननी मागवते. पण तिथे असणारी मंदाकिनी म्हणत असते की ऑनलाईननी काहीच मागवायचं नाही आहे, जे काही आहे ना ते स्वतः खरेदी करून आणायचं आहे. कारण हे जर तुम्ही ऑनलाईन मागवत बसलात ना तर त्याला काही अर्थ नाही आहे. कधीतरी स्वतः खरेदी करून बघ म्हणजे समजेल. त्याच वेळेला घरात आता जेवणसुद्धा बनवायचं असतं आणि ही खरेदीसुद्धा. म्हणूनच ना आता अधीरा कन्फ्यूज झालेली असते. बाबा म्हणतात की तू काळजी करू नकोस, मी करतो काय ते. पण बाबांना ती सांगते की मी करते ना, मस्त खिचडी बनवते, तुम्ही मला सांगा कशी बनवायची आहे ते. पण बाबा बोलतात की कसं तुला सगळं जमणार आहे, त्यापेक्षा एक काम करतो, तू जाऊन खरेदी करून ये, मी बाकी सगळं काही करून घेतो, खिचडी त्याचसोबत पापड हे सगळं काही बनवतो असं देखील बाबा बोलतात. त्यावर मात्र आता खूपच जास्त अधीराला आनंद झालेला असतो. बाबाने सांगितलेलं असतं अधीराला तू एकटी जाऊ नकोस, कारण सोबत जाताना रोहनला सुद्धा घेऊन जा, कारण तुला एकटीला काही जमणार नाही आहे असंही बाबा आता म्हणतात. अधीरा खुश होते. त्यानिमित्ताने का होईना दोघांनाही जरा बाहेर एकांत वेळ घालवता येईल. त्यामुळे ती बाबांना म्हणते बाबा खरंच तुम्ही ना मला खूप समजून घेता. पण इकडे आता रोहनला सुद्धा हाक मारून बोलवलं जातं. पण इकडे मंदाकिनीला या सगळ्याचा राग येत असतो. दुसरीकडे आता समर आणि स्वानंदी दुकानाच्या बाहेर पडतात. दुकानाच्या बाहेर पडल्याबरोबर आता तिथे काही माणसं असतात. ती माणसं लगेचच समरकडे बघूनच आता म्हणत असतात की वा काय हे समर राजवाडे ना डाऊन टू अर्थ आहेत. खरंच ना, म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की काहीच कामं अशी करत नाहीत, पण बाहेरची कामंसुद्धा करतात. समरला काय बोलावं हे समजत नसतं. समर शांतच असतो. स्वानंदी समरकडे पाहतच राहते. त्यानंतर आता समर स्वानंदीला म्हणतो की एवढ्या सगळ्या पिशव्या तुम्हाला कळत नाही का, एखाद्या चांगल्या शॉपमध्ये गेलो असतो, तिथे ट्रॉली वगैरे भेटली असती, आणि आता हे तुम्हाला पाहायला लागले आणि तुम्ही हे सगळं अशा पिशव्या घेऊन चालणार आहात का, असं देखील समर स्वानंदीला बोलत असतो. त्यावर स्वानंदी म्हणते मग काय झालं चला. तर दुसरीकडे रोहन आता आलेला असतो. रोहन आता म्हणत असतो की काय झालं आहे. तर रोहनला सांगितलं जातं की आपल्याला खरेदी करायला जायचे. रोहन नेहमीची कापडी पिशवी घेतो आणि निघालेला असतो. पण अधीरा म्हणत असते की काय ही पिशवी नको नको, ही पिशवी नको. मग तेवढ्यातच तिथे मंदाकिनी आलेली असते आणि ती म्हणत असते की आम्ही अशाच जुन्या कपड्यांच्या पिशव्या शिवतो, तुम्हाला माहीत नसतील पण आम्ही अशाच पिशव्या वापरतो, त्यात काही नवीन नाही आहे. मग आता रोहनसुद्धा हा अधीरासोबत बाहेर जात असतो. पण मंदाकिनी थांबवत असते. मंदाकिनी म्हणत असते की रोहन तुला जायची
गरज काय आहे, ती एकटी जाऊन सगळं सामान आणू शकते, तिच्या एकटीवर काहीतरी जबाबदारी द्या, म्हणजे तिलाही कामं जमतीलच की करायला. पण रोहन म्हणत असतो की आई तू थांब, तू शांत बस, मी जातोय नादिला सोबत सगळी खरेदी करून येतो. आणि असं बोलून ते दोघंही जण आता बाहेर शॉपिंगसाठी जायला निघत असतात. ती रोहनला सांगत असते मी पटकन जाऊन चेंज करून येते, पण रोहन तिला म्हणत असतो की त्याची काहीच गरज नाही आहे, खालीच जायचं आहे, चल. दुसरीकडे आता समरने स्वानंदीसाठी ट्रॉलीसुद्धा आणलेली असते आणि तो ट्रॉली आणून देतो तेव्हा स्वानंदी चकित होते आणि स्वानंदी म्हणत असते की हे आता कुठून आणलं आहे. त्यावर समर म्हणतो की आता एवढं वजन घेऊन जाणार आहात का, मग मी कसंही पॉसिबल करू शकतो ना. आणि असं बोलून जी गोष्ट अशक्य असते ती गोष्ट एकदमच स्वानंदीसाठी समरने शक्य करून दाखवलेली असते. त्यामुळे स्वानंदी ही समरसाठी खूप जास्त खुश असते. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका.